मुलांना सकाळी उठून डब्बा नाही करून दिला तर मी चांगली आई नाहीये, नवऱ्यासाठी मी हे केलं नाही तर चांगली बायको नाहीये. तर या गिल्ट मधनं त्या सतत जात असतात. हा स्ट्रेस फॅक्टर प्रचंड असतो की मला बाहेरही करायला लागतं आणि घरातही करायला लागतं. एखाद्या स्त्रीला विचारा तुम्ही प्रश्न की हे इन्व्हेस्टमेंट ही करणार का. मी माझ्या मिस्टरांना विचारून सांगते. ही उर्मिला कोण? ती लक्ष्मणाची बायको. राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात गेले आणि उर्मिला तिथेच राहिली राजवाड्यात. आणि आपल्याकडे असं लिहिलं गेलं की ती 14 वर्ष झोपली होती. ते त्या लक्ष्मणाची झोप तिने काढली वगैरे. शक्य का हो हे? तो तिला न सांगता गेला होता वनवासात. हा तिचा पहिला अपमान होता. बदलापूर ते बेलापूर असा मी 30 वर्ष प्रवास केला. ते मेरिट होतं 50 पैकी 49 मार्क्स मला होते. एक मार्क कुठे कापला मला माहित नाही. स्मार्ट मराठीच्या विद्यमाने मला निमंत्रित केलं आणि मला खरं स्मार्ट झाल्यासारखं वाटलं. नमस्कार, मी भाग्यश्री. स्मार्ट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आजचा आपण परिसंवाद करतोय तो म्हणजे महिला दिन विशेष परिसंवाद आहे आणि यामध्ये आपल्याला गेस्ट लाभलेले आहेत लेखिका, जनरल फिजिशियन, सौंदर्यतज्ञ स्मिता दातार मॅम. मॅमचं पुन्हा एकदा जोरदार स्वागत करूयात. सोबतच माजी महापालिका सचिव, नवी मुंबई महानगरपालिका चित्रा बावेस्कर मॅम. मॅम तुमचंही पुन्हा एकदा स्वागत. आणि मानसोपचार तज्ज्ञ आदिती आचार्य मॅडम. मॅडम तुमचंही पुन्हा एकदा स्वागत. महिला दिन विशेष हा कार्यक्रम आहे खरं तर, आणि तुमच्या इतक्या सुंदर महिला या स्टेजवर आहेत. खरं तर तुम्हा तिघींसाठी पहिला कॉम्प्लिमेंटरी ही आहे की तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय आणि प्रत्येक महिलेनं सुंदर दिसलं पाहिजे. आपले स्पॉन्सर्स पण तेच सांगतात, वी गॉर्जियस केअर असू देत, गॉर्जियस राहा, आणि फॅब 3 ट्रेंड्स आहेत, फॅब्युलस राहा. तर गॉर्जियस आणि फॅब्युलस तर आपण आहोतच. पण स्मिता मॅम तुमच्याकडून मी सुरुवात करते. तुम्ही सौंदर्य तज्ज्ञ आहात. मगाशी म्हणाल्याप्रमाणेच तुमच्या चेहऱ्यावरच ते सौंदर्य दिसतंय. याचं राज काय सांगाल? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि भाग्यश्री आणि स्मार्ट मराठीचे खूप धन्यवाद की आम्हाला इथे बोलवलं. सौंदर्याचं राज हे असतं की आपलं मन सुंदर पाहिजे. आणि स्त्री नेहमी स्वतःकडे दुर्लक्ष करते. ती जितकी आरोग्यपूर्ण असते ते सौंदर्य तिच्या चेहऱ्यावर दिसतं. तर मला असं वाटतं की हे सौंदर्याचं गुपित आहे की मन सुंदर आणि शरीर सुंदर आतून असणं, तर ते तुमच्या चेहऱ्यावर दिसत राहतं. आणि विचार सुंदर असणं की मग सौंदर्य मिळालंच असं समजा. त्यानंतर आदिती मॅम तुमच्याकडे येते. मानसोपचार तज्ज्ञ म्हणून गेली कित्येक वर्ष तुम्ही काम करतायत आणि आता माझ्यासमोर असणाऱ्या स्त्रिया या बऱ्यापैकी आजही बघितलात तर खूप छान नटून थटून आलेल्या आहेत, चेहरे हसरे आहेत. पण प्रत्येक स्त्रीला ना एक दुखरी बाजू असते आणि ती जाणून घेण्याचं काम तुम्ही करताय. अशा अनेक स्त्रिया आहेत आणि पुरुष सुद्धा आहेत जे मोकळे होऊ शकत नाहीत, बोलू शकत नाहीत. ते आदिती मॅम सोबत घडाघडा बोलतात. मला वाटतं 2-3 तासाची मीटिंग सुद्धा त्यांना कमी वाटते. आणि म्हणूनच आदिती मॅम पुन्हा एकदा तुमचं स्वागत. माझा पहिलाच प्रश्न आहे की एखाद्या बाईचं दुःख काय असतं असं तुम्हाला वाटतं आणि बाई सुखी कशात असते तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद भाग्यश्री, तू मला इथे आमंत्रित केलंस त्याबद्दल खरंच धन्यवाद. आता मी भाग्यश्रीला गेले की ते 3 वर्ष तरी ओळखते मला वाटतं. आणि या 3 वर्षात आम्ही अनेक मुलाखती केल्यात एकत्र आणि खूप छान प्रकारे तिने त्या सगळ्या प्रोड्यूस करून पुढे त्या चालवल्या आहेत. आता आजच्या विषयाबद्दल बोलायचं झालं तर स्त्रियांचं मानसिक आरोग्य हा खरं तर माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण आज आपण लक्षात घ्यायला पाहिजे की स्त्रिया जशा जशा जास्त इंडिपेंडंट होत चालल्या आहेत, अर्थार्जनाच्या दृष्टीने म्हणा किंवा वैचारिक म्हणा. अर्थार्जन अर्थात तुम्ही स्वतःचे स्वतः पैसे कमवायला लागलात की आपोआप वैचारिकरित्याही तुम्ही लिबरेटेड वाटतं तुम्हाला आणि तुम्ही कमवायला लागता. पण त्याचबरोबर गडबड अशी झाली आहे की ते करता करता घरातल्या जबाबदाऱ्या तितक्याच त्यांनाच सांभाळायला लागतात. पुरुष जितके आज म्हणजे स्त्रियांच्या बरोबरीनं त्यांनी जितका घरात सहभाग त्यांचा अपेक्षित आहे तितका अजूनही होत नाही. त्याच्यामुळे ओढाताण शेवटी काय, एक स्त्रीचं एक पाऊल बाहेर तर एक पाऊल घरातच राहतं कायम. आणि त्याच्यामुळे म्हणजे मेजॉरिटी आता मी जेवढ्या काही स्त्रिया बघते की ज्या जॉब करतात, मोठ्या मोठ्या पदांवर आहेत, त्यांना हा स्ट्रेस फॅक्टर प्रचंड असतो की मला बाहेरही करायला लागतं आणि घरातही करायला लागतं. पूर्वी मी किमान घरात होते, मला बाहेरची काळजी नव्हती की पैसे कमवायचे, बॉसला उत्तर द्यायचंय, ह्या सगळ्या भानगडी नव्हत्या. पण आज मला तेही करायला लागतं कारण मी एवढी शिकलेली आहे, मी घरी बसू शकत नाही, माझी डिग्री आहे, माझ्याकडे सगळं आहे. त्याच्यामुळे मला तेही करायचं आहे. पण त्याचबरोबर घरच्या ज्या रोजच्या दैनंदिन जबाबदाऱ्या आहेत, मुलांचं बघणं, स्वयंपाक करणं, घरातल्या जरी अगदी आपल्याकडे
म्हणजे आपण मेड्स ठेवतो, आपल्याला डेलिगेट करता येतात कामं, पण तरी जे काही प्लॅनिंग करणं आहे घराचं तेही तितकंसं सोपं नसतं. त्याच्यामुळे बायकांवर तो एक ॲडेड प्रेशर असतं, हे कायम असतं. आणि प्रत्येक म्हणजे जेवढ्या बायका येतात त्यांना एक ती भीती असते सतत की जज केलं जातं. त्याच्यामुळे मी जर हे असं केलं नाही तर मी एक चांगली आई नाही आहे, मी मुलांना सकाळी उठून डब्बा नाही करून दिला, त्यांना हवं ते नाही दिलं तर मी चांगली आई नाही आहे, नवऱ्यासाठी मी हे केलं नाही तर चांगली बायको नाही आहे. तर ह्या गिल्टमधनं त्या सतत जात असतात. ह्या काही गोष्टी आहेत. परत काय होतं की जसं त्या त्या वयाच्या टप्प्यांवर काही स्पेशल प्रॉब्लेम्स, वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स बऱ्याच स्त्रियांना अनुभवायला लागतात. की आता बाळंतपणाच्या वेळेला कधी कधी एकदम डिप्रेशन येतं हॉर्मोनल चेंजेसमुळे, किंवा पाळी जात असते त्यावेळेला डिप्रेशन, सायकॉसिस असे आजार होत असतात. तर त्याच्यामुळे तेही प्रॉब्लेम्स दे आर युनिक टू फिमेल्स. आणि बऱ्याचदा आपण बघत असू 40-50ल्या बायका कधी कधी खूप कारणाशिवाय चिडचिड करतात, एकदम पटकन राग येतो त्यांना, पटकन रडू येतं, छोट्या छोट्या गोष्टींचं अगदी क्षणात वाईट वाटतं, किंवा फिजिकली त्यांना काही काही गोष्टी जाणवतात मेनोपॉजमुळे. तर अशा वेळेला समाज म्हणून आपण सगळ्यांनी त्या स्त्रियांना समजून घेणं की ठीक आहे, ही मेनोपॉझल आहे, मेनोपॉजमधनं जातीये, तर त्याच्यामुळे या सगळ्या हे प्रॉब्लेम्स होत आहेत. आणि तिला योग्य म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांकडे किमान आपण सजेस्ट करायला पाहिजे, किंवा तिला काही प्रकारे मदत करायला पाहिजे. हे आपलं समाज म्हणून काम आहे असं मला वाटतं. आणि काय होतं की आता मी मानसोपचार तज्ज्ञ आहे, पण अजूनही तितक्या इझिली लोक येत नाहीत. म्हणजे वर्षोनवर्ष डिप्रेशनमध्ये लोक राहतात की नाही पण मी जाणार नाही, कारण मी गेलो सायकॅट्रिस्टकडे किंवा मी गेले सायकॅट्रिस्टकडे तर माझ्यावर तो शिक्का लागेल की मी मानसिक रुग्ण आहे. पण खरं तर मी नेहमी सांगते की जर तुमच्याकडे ऑप्शन आहे की तुम्ही थोडे दिवस औषधं घ्या, काउन्सिलिंग घ्या आणि 100% तुमचं आयुष्य जगा त्याच्या पुढे, तर मी औषध घेणार नाही पण आयुष्यभर सफर होत राहीन, हे कुठलं लॉजिक आहे? याला काही अर्थ नाही आहे. तर त्याच्यामुळे मानसिक आरोग्याच्या बाबतीत आता लोक हळूहळू जागरूक होत आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि भाग्यश्री हे खूप महत्त्वाचं काम करते तिच्या स्मार्ट मराठीतर्फे. ती खूप मानसिक आरोग्याशी निगडीत जे मुद्दे आहेत, जे टॉपिक्स आहेत, त्याच्यावर आम्ही खूपदा चर्चा करत असतो आणि त्याच्यामुळे तिचं विशेष कौतुक याच्यासाठी. थँक्यू सो मच मॅम. खरं तर बघायला गेलं तर जसं तुम्ही म्हणालात की एखाद्या व्यक्तीला त्रास होतोय, तिला थेरपी घ्यायला लागते, याचा अर्थ लोक अशी लावतात की ही खरं तर वेडी झाली, तर किंवा विकनेस म्हणजे कमजोरी आहे काहीतरी, हिच्यात काहीतरी कमी आहे, अशा प्रकारे घेतली जाते. पण खरं तर असं नसतं. जसं आपल्याला एखादा बायोलॉजिकल प्रॉब्लेम होतो, मला टायफॉइड होऊ शकतो, मला मलेरिया होऊ शकतो, डायबिटीज असतं, बीपी असतं लोकांना, तसंच डिप्रेशन हा एक आजार आहे जो बायोलॉजिकल आहे आणि त्याच्यावर औषधं घ्यायला लागतात. स्ट्रॉंग आणि वीकचा ह्याच्याशी काहीही संबंध नाहीये, हेच लोकांना मुळात कळत नाही. आणि अनेकदा असं पण होतं की म्हणतात की बायका खूप बडबड करतात. मला वाटते बायकांना योग्य जागी बोलायलाच दिलं जात नाही, म्हणून अयोग्य जागी बायका बरळतात, बडबडतात आणि त्यामुळे एक शिक्का बसतो की बायका बडबडतात. खरं तर तिच्या बोलण्यात खूप चांगल्या गोष्टी दडलेल्या असतात. एक माणूस म्हणून बाई खूप भारी असते मला वाटतंय. चित्रा मॅम, तुमच्याकडे येते की प्रशासकीय विभागातला तुम्हाला अनुभव आहे, तुमचा थोडासा परिचय स्मार्ट मराठीच्या प्रेक्षकांना आणि उपस्थित प्रेक्षकांना, आणि कसा होता अनुभव काय सांगाल? नमस्कार, मी चित्रा विजय बाविस्कर, राहायला बदलापूरला आहे आणि गेली 30 वर्ष मी बदलापूर ते बेलापूर असा मी 30 वर्ष प्रवास केला आणि आजही मी बदलापूरहूनच आले. आपल्या भाग्यश्री ताईचं खूप कौतुक, तिने स्मार्ट मराठीच्या विद्यमाने मला निमंत्रित केलं आणि मला खरं स्मार्ट झाल्यासारखं वाटलं. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत मी 1992ला महानगरपालिकेची स्थापना 1 जानेवारी 1992ला झाली आणि 1995ला जून 1995ला मी महानगरपालिकेच्या सेवेत दाखल झाले. तत्पूर्वी मी ग्रोसरी मार्केट्स अँड शॉप्स बोर्ड या ठिकाणी घड्याळाचे पट्टे तयार करणारी उद्योग यंत्रणा आहे. त्या उद्योग यंत्रणेमध्ये जे कामगार काम करतात त्यांचं किमान वेतन निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने
एक कमिटी नेमली होती. त्यामध्ये आमदार चंद्रकांत गोसालिया वगैरे वगैरे बरीच मंडळी होती आणि ग्रोसरी मार्केट शॉप्स बोर्डचे अध्यक्ष होते घोडेस्वार साहेब, ते त्या कमिटीचे अध्यक्ष होते. तर या कमिटी बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्याच्यानंतर त्या कमिटीवर मी जवळजवळ 11 महिने काम केलं आणि त्याच्यानंतर मला नवी मुंबई महानगरपालिकेचा, त्यावेळेस एम्प्लॉयमेंट एक्सचेंज अस्तित्वात होतं, आता आहे की नाही मला माहीत नाही, पण एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून मला कॉल आला आणि महानगरपालिकेमध्ये रितसर इंटरव्ह्यू परीक्षा वगैरे झाली आणि त्याच्यात मी मेरिटला आले आणि ते मेरिट होतं 50 पैकी 49 मार्क्स मला होते. एक मार्क कुठे कापला मला माहीत नाही. त्यावेळेस मी महानगरपालिकेच्या सेवेमध्ये लघु टंकलेखक म्हणून जॉईन झाले आणि महानगरपालिकेच्या सेवेत दाखल झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज करण्याची मला संधी मिळाली. तर सभागृहाचं कामकाज करत असताना मला लघुटंकलेखक पदावर मी काम केलं, कारण कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा गरजेचा असतो. त्याच्यामुळे मिळेल ते काम, पडेल ते काम आणि त्यातून निष्पन्न जे काय होईल, जे काय फलित होईल ते आपलं प्राक्तन, अशी माझी धारणा असल्यामुळे आहे ते जॉब मी स्वीकारला. आणि त्याच्यानंतर मी महापालिकेच्या सेवेत ज्यावेळेस दाखल झाले त्यावेळेस माझं क्वालिफिकेशन फक्त BCom होतं आणि मराठी स्टेनोसाठी ज्या ज्या परीक्षा आवश्यक असतात त्या सर्व मी उत्तीर्ण होते. आणि ज्यावेळेस सभागृहाचं मी कामकाज करायला घेतलं त्यावेळेस मला असं वाटायचं की आपण कुठेतरी कमी आहोत. आणि ह्याचं कारण असं की ज्यावेळेस आपण सभागृहाचं कामकाज करतो, एखादा प्रस्ताव सादर झाला, माननीय महापौर महोदयांनी तो प्रस्ताव मंजुरीसाठी दिल्यानंतर सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य असतात, प्रत्येकाला आपापले विचार मांडण्याची त्यावेळेस संधी दिली जाते. मग प्रस्तावाला मंजुरीसाठी जरी द्यायची असेल मंजुरी प्रस्तावाला, तरीसाठी त्यावेळेस मंजुरी का द्यायची त्यावेळेसही चर्चा व्हायची. मग मंजुरीच्या बाजूने अनेक प्रवाद असायचे, अनेक विचार असायचे, त्यावेळेस ते विचार पुढे यायचे आणि प्रस्ताव नामंजूर व्हायचा तरी सुद्धा तासनतास त्यावर चर्चा व्हायची आणि मग तो काय निर्णय व्हायचा. आणि ह्या चर्चेच्या माध्यमातून आणि या चर्चेनंतर माननीय आयुक्त किंवा प्रशासनाच्या वतीने जे कोणी अधिकारी असतील ते खुलासा करायचे आणि या सर्व ज्या चलनबलन घडत गेलं हे सर्व विचार मंथन व्हायचं. त्या माध्यमातून माझी एक अशी धारणा पक्की झाली की आपल्याला हो म्हणायचं असेल तर अभ्यास करायचा आहे, नाही म्हणायचं असेल एखाद्या बाबीला तर त्याहून मला अभ्यास करायचा आहे. मधुकर कोकाटे साहेब, तर त्यांनी मला सहसचिव या पदाचा चार्ज दिला आणि त्यांनी स्वतःहून त्यावेळचे महापौर तुकाराम नाईक साहेब होते आणि त्यांनी दोघांनी मिळून ठरवलं की मॅडमला चार्ज द्यायचा आणि त्यावेळेस मला सहसचिव पदाचा चार्ज दिला आणि मी त्या पदावर साधारण 2-1 वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर उपसचिव या पदाची जाहिरात निघाली. त्या अनुभवाचा मला उपयोग झाला आणि 75 मार्काच्या परीक्षेत मला 69 मार्क्स मिळाले आणि तिथून माझी घोडदौड सुरू झाली. मी मागे वळून कधीच बघितलं नाही आणि त्याच्यानंतर 5 वर्षाचा माझा तो अनुभव झाला आणि महापालिका सचिव पद रिक्त झालं. ते माझे अगोदरचे साहेब होते ते रिटायरमेंट झाले जुलै 2012ला. त्याच्यानंतर मला महापालिका सचिव पदाचा चार्ज दिला. त्या पदावर मी 2012ला चार्ज दिल्यानंतर महापालिकेने म्हणजे मला पदोन्नती मिळू शकली असती, पण महापालिकेने जाहिरात काढल्यामुळे मला त्या जाहिरातीत सहभाग घ्यावा लागला आणि तिन्ही वेळेस ज्या जाहिराती निघाल्या त्या वेळेस मी मेरिटला आले आणि माझी रीतसर त्या पदावर 2015ला नेमणूक झाली आणि 31 डिसेंबर 2025ला माझी सेवानिवृत्ती झाली आणि मी माझ्या सेवेत खूप समाधानी आहे. आणि मला वेळोवेळी अतिशय म्हणजे सभागृहातले सदस्य तर सकारात्मक असतात, त्यावेळेस मी अनुभवलेले महापौर, माझ्या सहवासात आलेले महापौर असतील, माननीय आयुक्त असतील, सर्वांचं खूप छान एक चांगला सहवास मिळाला, मार्गदर्शन मिळालं आणि प्रत्येक व्यक्तीकडनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं आणि ते शिकत मी घडत गेले आणि माझी एक अशी धारणा झाली की परमेश्वराने जे काही मला दिलं असेल, माझ्यातला परखडपणा असेल, माझ्यातला हजरजबाबीपणा असेल, माझ्यातलं वक्तृत्व असेल किंवा जे काय असेल,
समोरच्या व्यक्तीला कसं टॅकल करायचं, ती एक प्रकारे तेही एक प्रकारचं कौशल्य असतं. तर हे कौशल्य जे काही मी आत्मसात, कधी कधी काही गुण आपल्यात अंतर्भूत असतात आणि काही गुण आपण समोरच्याकडनं घेत असतो, ॲडॅप्ट करत असतो. म्हणून मला असं वाटतं की जे काही चांगलं असेल ते मला वेळोवेळी लाभलेल्या गुरूंचं आहे, आणि जे काही थोडंफार वाईट झालं असेल माझ्या हातून तो माझ्यातला दुर्गुण आहे अशी माझी धारणा आहे. म्हणून जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरूंना समर्पित आहे, एवढंच मी या ठिकाणी आवर्जून नमूद करू इच्छिते. एवढ्या कमी काळात तुमचा जीवन प्रवास सांगितलात. मॅमसाठी एकदा जोरदार टाळ्या. स्मिता मॅम, मी तुमच्याकडे येते की ज्या पद्धतीने आता आदिती मॅमनी सांगितलं, तुम्ही उर्मिला हे पुस्तक लिहिले. आजच्या काळातील उर्मिला तुम्हाला कोण वाटते, की आजच्या काळातील महिलेनं उर्मिला बनावं का, काय वाटतं? थोडीशी बॅकग्राऊंड सांगते. आता माझ्यावर एक स्त्रीवादी लेखिका आहे मी, असा एक शिक्का मोर्तब होतं. कारण माझी बरीच पुस्तकं म्हणजे स्त्री ह्या विषयाला समर्पित आहेत. आत्ता नुकतंच आलेलं एक होते हिडिंबा आहे. हिडिंबा म्हणजे भीमाची बायको, जिला भीम सोडून आला. उर्मिला, तर उर्मिला जेव्हा मी लिहिलं, अयोध्येची उर्मिला हे नाव आहे कादंबरीचं. त्याच्यावर उर्मिला हे नाटक आलं, कोणी पाहिलं असेल तर मला माहीत नाही. तर ही उर्मिला कोण, आधी हा मला लोकांनी प्रश्न विचारला. ती लक्ष्मणाची बायको, रामायणातला लक्ष्मण, जो राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात गेले आणि उर्मिला तिथेच राहिली राजवाड्यात. आणि आपल्याकडे असं लिहिलं गेलं की ती 14 वर्ष झोपली होती. ते त्या लक्ष्मणाची झोप तिने काढली वगैरे. शक्य आहे का हो हे? दॅट वॉज माय ट्रिगर पॉईंट. मी का लिहिलं अयोध्येची उर्मिला? आपल्याला 14 मिनिटं नाही कोणी शांत झोपतं. आत्ता आम्ही जे सगळ्या बसलो होतो, आता काय करायचं, काहीच करायला नाही आहे आपल्याकडे. कारण स्त्री ही इतकं काम करत असते, म्हणजे जरी हाताने नाही केलं तरी ती डोक्याने, मनाने ती सतत कार्यरत असते. तिला काहीतरी, म्हणजे अगदी बसल्या बसल्या आता उद्या भाजी कुठली करायची आहे, मग मटकी आता भिजवायला लागेल गेल्यावर, हे सुद्धा असतं डोक्यात. तर माझी मुलं मोठी आहेत, पण डब्यात काय द्यायचं, जरी ती मेड असली घरी तरी तो कच्चा माल प्रोक्युअर करणं, तो तिला समजावणं, डबे भरणं, मुलांना उठवणं, हे सुद्धा अजून स्त्रीच करते आहे. आणि त्याच्यामुळे त्या उर्मिला जागोजागी आहेत. उर्मिला जे मी लिहिलं ते अशासाठीच की तो तिला न सांगता गेला होता वनवासात. हा तिचा पहिला अपमान होता. आणि आपण जेव्हा स्टेप इन करतो दुसऱ्याच्या शूजमध्ये, असे एक आहे वदंता की तेव्हाचा काळ होता म्हणून कुठलाही काळ असू देत, बाईचं आपल्या नवऱ्यावर तितकंच प्रेम असतं आणि तो तितकाच विश्वास तिला हवा असतो नवऱ्याकडून, तो काळ कुठलाही असू देत. जेव्हा लक्ष्मण भावाच्या पाठी निघून गेला तिचा काही न विचार करता, तेव्हा तिला काय वाटलं असेल याच्यावर ती सगळी कादंबरी आहे. आणि मला अशा स्त्रिया समाजात ठायी ठायी दिसतात जिथे तिचं मतच घेतलं जात नाही, तिचा विचारच घेतला जात नाही. असं तर आपण आता सगळ्या शिकलेल्या आहोत, पण ग्रामीण भागात अजूनही शिक्षण पोचलं आहे पण अधिकार नाही मिळालेले. किंवा अगदी शहरी स्त्रीलासुद्धा अजूनही बऱ्याच गोष्टी, एखाद्या स्त्रीला विचारा तुम्ही प्रश्न की हे इन्व्हेस्टमेंट ही करणार का, मी माझ्या मिस्टरांना विचारून सांगते म्हणतो की नाही आपण. हे आहे अजूनही, ते स्वातंत्र्य अजून आलेलं नाही, तो विचारच ती करत नाही. आणि म्हणून उर्मिला लिहिण्याच्या मागे, किंवा हिडिंबा जे की मी आत्ता लिहिलं, किंवा आत्ता माझं एक एकांकिका, म्हणजे उद्याच प्रयोग आहे, कोणी असाल माटुंगा दादर एरियातल्यांनी जरूर या. माझी आता एक नवीन एकांकिका गाजते, तिचा उद्या 6वा प्रयोग आहे. तर ती जी एकांकिका आहे ती मेनोपॉज या विषयावर आहे. ती येते आणि का जाते, हे नाव आहे एकांकिकेचं. ती येते आणि का जाते, पाळी येते आणि का जाते, स्त्रीचं काय होतंय, तो सन्मान जेव्हा तिला मिळेल येणाऱ्या पाळीला सुद्धा आणि जाणाऱ्या पाळीला सुद्धा, तेव्हा तिचं ते सगळं जीवन सुकर होणार आहे. आज पाळी लपवण्यासाठी लोक आमच्याकडे येतात. मी डॉक्टर पण आहे, मला सांगायला लागतं हल्ली हे, कारण माणसांची डॉक्टर आहे. आज पेशंटना नाही सांगून मी इथे आलेली आहे. पण बायकांना सांगायला लागतं की अगं गणपती आहे म्हणून तू त्या गोळ्या घेऊ नकोस, पोस्टपोनमेंटच्या गोळ्या ज्या घेतल्या जातात. पाळी हे एक पवित्र गोष्ट आहे ना. देव हा पण एक माणूसच होता ना, मानव स्वरूपातच देव बघतो आपण. कृष्णाने खोड्या केल्यात म्हणजे माणूसच होता ना तो पण एक, त्याच्यात देवत्व होतं, पण शरीर माणसाचंच होतं, बरोबर. तशीच एक कोणतरी देवी असणार जिला पाळी येत असणार, म्हणून तिलासुद्धा कोणतरी मुलं झाली. मग पाळी वाईट कशी? तर त्या काळी हायजीन तेवढं नव्हतं, जॉईंट फॅमिलीज होत्या,
साधनं हे सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे नव्हते आणि म्हणून ॲडजस्टमेंट तिला एक आराम हवा असायचा, कारण मोठ्या फॅमिलीज होत्या आणि म्हणून ते बाजूला बसणं वगैरे सगळं सुरू झालं. पण आपल्या उर्मिलांना अजून हे कळतच नाही आहे आणि म्हणून आमच्याकडे सणाला रांग असते, पोस्टपोनमेंटच्या गोळ्या द्या डॉक्टर. आणि हे मी माझ्या प्रत्येक भाषणात सांगते की पाळी हे तुम्हाला मिळालेलं वरदान आहे आणि ह्याच्यावरच मी ती एकांकिका लिहिली आहे, ती येते आणि का जाते. तर मेनोपॉज हा विषय त्याच्यात बराच असा छान पद्धतीने चर्चेला गेलेला आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या उर्मिला आपल्या आसपास आहेत की ज्यांना त्यांचा रिस्पेक्ट नाही मिळत आहे, त्यांना जागं करायला हवं. आणि म्हणून मी उर्मिला लिहिली, म्हणून मी हिडिंबा लिहिली आणि ह्याच्याही पुढे मी अजून लिहिणार आहे. म्हणजे मी पुरुषांविषयी लिहित नाही असं नाही आहे, मायनॉरिटीत आहेत, पण माझ्या बऱ्याच कथा पुरुषांवरही आहेत. अगदी मी राधेचा नवरा अनय ह्याच्यावरही त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय होता, राधाकृष्णाचं जे काय आपण म्हणू प्रेम जे होतं त्यांचं किंवा जी भक्ती होती त्याचा त्या पुरुषाला काय त्रास झाला असेल, हे मी अनयच्या दृष्टिकोनातनं पण काही कथा लिहिलेल्या आहेत. अजूनही माझं पुरुषांसाठीचं लिखाण येतं आहे, त्यामुळे पुरुषांनी घाबरू नका. पण स्त्रीला समजून घ्या एवढंच मी सांगते. इक्वॅलिटी, आपण हल्ली खूप समानतासारखं म्हणत असतो. समानता ही विचारांमध्ये हवी आहे. म्हणजे आम्हाला काही दाढी मिशा याव्यात वगैरे अशी काही आमची अपेक्षा नाही. आम्हाला वी आर रिअली प्राऊड. म्हणजे आज आम्ही छान छान साड्या नेसतो, आम्हाला नटता मुरडता येतं. स्त्री म्हणून आम्हाला काहीतरी वेगळे हॉर्मोन्स आहेत. इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन जे आपल्याकडे आहेत ते त्यांच्याकडे नाही आहेत आणि त्याच्यामुळे आपण असे मल्टी फॅसिनेटेड होतो. म्हणजे आपल्याला वात्सल्य, आपल्यात ममत्व आहे, लव आहे, केअर आहे, इंटेलिजन्स आहे, क्रिएटिव्हिटी आहे. बायकांमध्ये क्रिएटिव्हिटी जास्त असते. मग ती अगदी ती साधी करंजी बनवेल, तिला पण छान मुरड घालेल, क्रिएटिव्हिटी आहे. सो हे आपल्या हॉर्मोन्समुळे येतं. तर हॉर्मोन्स नाकारू नका. कशाला नाकारायची हॉर्मोन्स? वी आर रिअली प्राऊड, आपल्याकडे आहेत ती हॉर्मोन्स. पण सन्मान जो दिला जात नाही तो आम्हाला नक्की हवा आहे. ह्याच्यासाठी लढा. पुरुष होण्यासाठी नाही लढायचं आहे आम्हाला पुरुष व्हायचंच नाही, आम्हाला समानता हवी आहे. हे उर्मिला सांगते तिच्या कादंबरीत. नक्कीच मॅम, जी तुमची उर्मिला सांगते तोच या शोचा टॅगलाईन आहे म्हणा, की आम्हाला म्हणायचंच नाही की आम्हाला पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून काम करते. मी एक स्त्री आहे आणि मी स्त्री म्हणूनच बेस्ट आहे. जशी आहे तशी स्टोरी आपण इतर सन्मार्ती आहेत त्यांची ऐकणार आहोत. त्यामुळे तुमच्या तिघींचंही खूप धन्यवाद. अजूनही बोलायला आवडेल, अजूनही तुमची पुस्तकं आम्हाला वाचायला आवडतील, अजून नाटकं पाहायला आवडतील. पण मॅम तुम्ही आलात, तुम्ही सुद्धा आलात आणि आदित मॅम तुम्ही आलात, त्याबद्दल तुमच्या तिघींचं खूप धन्यवाद. वेळेअभावी आपण इथे चर्चा थांबवतोय. पण मंडळी, तुम्हाला हा परिसंवाद कसा वाटला नक्की कळवा. आणि अजूनही तुम्ही स्मार्ट मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.